नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, खडकीतील अक्कलकोट मसोबा उत्सव समितीमार्फत आज या ठिकाणी एक उत्सव साजरा केला जातोय। त्या उत्सवामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत। खडकीतील ॲम्युनिशन फॅक्टरी फॅक्टरीच्या मागे हे मसोबा मंदिर आहे। या मसोबा मंदिरामध्ये आज जो उत्सव साजरा केला जातो, या उत्सवामध्ये कशा पद्धतीचा हा उत्सव आहे हे आपण बघूयात। अक्कलकोट मसोबा देवस्थान खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी संबंधित सर्व जुने देवस्थान यांच्या मार्फत हा उत्सव साजरा केला जातो। या ठिकाणी या उत्सवाचे संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या उत्सवासंदर्भातली माहिती आता आपण यांच्याकडनं घेणार आहोत। हे आहे येथील मंदिर। अक्कलकोट मसोबा सार्वजनिक महोत्सव सहकारी मित्रमंडळ यांचं या वर्षी 61वे वर्ष आहे। त्यानिमित्त भव्य आणि दिव्य उत्सव साजरा करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे। या उत्सवामध्ये जवळपास 3000 लोकांना आम्ही महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर सर्व धार्मिक विधी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी होत आहेत। आता 3 ते 6 या वेळामध्ये देवाची छबिना मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर पान सुपारी व सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील या प्रसंगी केलेलं आहे। आजचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अतुल उकेडे जे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर महेश सोनवणे उपाध्यक्ष आहेत, राजेश ढेरे सचिव, बाळासाहेब दळवी कार्याध्यक्ष, कवी तुपे खजिनदार आणि मंदिराचे सचिव देवा रेड्डी यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। या उत्सवादरम्यान ह्या पंचक्रोशीतील सर्व धार्मिक लोक अतिशय सेवाभावे पूजा करतात। हे जे मंदिर आहे हे अतिशय जागृत असं मंदिर आहे। जवळपास 350 वर्षापूर्वीपासून हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे। पेशवे आणि इंग्रजांची लढाई ज्या ठिकाणी झाली ते एक खडकीचं प्रवेशद्वार आहे। त्यामुळं हा उत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आम्ही लोकांनी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। ॲम्युनिशन फॅक्टरी सहकारी मित्रमंडळ व अक्कलकोट मसोबा उत्सव समिती 2024 यांच्या विद्यमान संयुक्तानं संलग्न संस्था याची फॅक्टरी असेल, SQA असेल, त्याचप्रमाणे 512 असेल, या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। यंदा मंडळाचे अध्यक्ष दादाभाऊ देवकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि धार्मिक रीतीनं हा उत्सव या ठिकाणी पार पडत आहोत। या उत्सवाला मागील 350 वर्ष परंपरा आहे। आत्ता दादांनी जसं सांगितलं तसं अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी आजचा हा 13 एप्रिलचा दिवस असतो तो अत्यंत खूप उत्साहीरित्या पार पडला। तो विविध प्रकारचे भजन असेल, सत्संग असेल, अन्नदान असेल, त्याचबरोबर छबिना मिरवणूक असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, या सर्वांची रेचेल आजच्या दिवशी असती आणि ॲम्युनिशन फॅक्टरीतील सर्व कामगार तसेच संलग्न संस्थातील सर्व कामगार मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात हा उत्सव साजरा करत असतो। या उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।
मंदिराच्या आतमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आणि सहकार मित्र मंडळ अम्युनिशन फॅक्टरी खडकी, ज्याचा जीर्णोद्धार 2001 मध्ये करण्यात आला होता, असं हे प्रसिद्ध असं मंदिर आहे. दादा एक मिनिट. योगेश बंद कर, योगेश बंद कर. एक मिनिट मला फोटो घेऊ दे. का दादा? नाव माझं बिट्टू पुजारी आहे. मी इथं ॲम्युनिशन फॅक्टरी मसोबा देवळात पुजारी म्हणून इथं सतत राहत आहे आणि सेवा करतो आम्ही इथं मंदिरात देवाची. मला 14 वर्ष झाले इथं देवाची सेवा करताना. हे 350 वर्षापूर्वीचं मंदिर देवस्थान आहे. की ॲम्युनिशन फॅक्टरीचा मसोबा सुप्रसिद्ध खडकी बाजारामध्ये वर्षानुवर्ष ह्या देवळाची म्हणजे स्थापना करून बरेच वर्ष झाले. काय 350 वर्षापूर्वीचा देव आहे, जागृत देव आहे आणि ह्याची म्हणजे भरपूर कीर्ती असल्यामुळे काय हा देव प्रसिद्ध आहे. खडकी बाजार या इतर अनेक काही आजूबाजूच्या भागांमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. इथं भाविक येतात, पूजा वगैरे चढवतात आणि आत्ता सध्या इथं पुजारी म्हणून बिट्टू तेजी हा 14 वर्ष झालं इथं पूजा करत आहे आणि आमच्या लहानपणापासून आम्ही हा देव बघत आहे. आमच्या पिढ्याने पिढ्या ह्या देवाजवळ गेलेले आहेत पुजारी म्हणून आणि पूजा करणे सवरणे एवढं आमचं काम आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.